ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की व्हिडिओद्वारे अर्जुनने सिद्ध केले होते की प्रियाने मधुभाऊंच्या रूममध्ये जाऊन हार ठेवला होता आणि ते प्रत्यक्षात मधुभाऊंनीही पाहिलं होतं। पण हे प्रिया काही मानतच नाही आणि ती बोलते या मधुभाऊंनीच हार घेतलेला आहे आणि तो तिच्या रूममध्येच आहे। तेव्हा कपटी प्रिया काय करते की तो हार घेऊन मधुभाऊच्या बॅगेत टाकते आणि तो काढून दाखवते आणि बोलते हा बघा हार, तोच हार आहे। तेव्हा प्रिया बोलते मला तसा बघितला तर या मध्ये डाऊटच होता। तेव्हा सायली बोलते तुला कसला डाऊट होता? सायली बोलते तुला हा कसला डाऊट होता? तेव्हा मधुभाऊ बोलतात मी हा हार चोरलाच नव्हता। तेव्हा प्रिया बोलते मग तुम्ही हा हार चोरलाच नाही तर तुमच्या बॅगेत आलाच कुठून? तेव्हा पूर्णाई बोलते आम्हाला माहीतच नव्हतं का हार या मध्याच्या बॅगेतून निघेल। तेव्हा अर्जुन बोलतो मला माहीतच होतं, तुम्हाला सगळं वाटणार होतं की मधुभाऊनीच चोरी केली आहे। तेव्हा सायली बोलते मधुभाऊ हे आश्रम चालवतात आणि ते मुलांना चांगला संस्कार लावतात आणि तेच इथे चोरी करतील का? तेव्हा अर्जुन बोलतो ज्या माणसावर खुनाचा आरोप आहे मग तो माणूस चोरी नाही का करू शकत? तेव्हा अर्जुन बोलतो हा खुनाचा आरोप आणि हा चोरीचा आरोप आहे तो सिद्ध झालेला नाहीये। तेव्हा प्रिया बोलते अर्जुनला की तू अजूनही या मध्याची बाजू घेणार आहेस का? आणि इतकं सगळं होऊनही तू त्याला मदत करणार, त्याला सपोर्ट करणार? तेव्हा अर्जुन बोलतो मी कोर्टात खऱ्याला खरा करतो आणि खोट्याला खोटा करतो, तू मला सांगू नको काय करायचं ते। तेव्हा प्रताप बोलतो या सगळ्यामध्ये या मधुभाऊची आपण बाजू तरी मानून घेतली पाहिजे ना। तेव्हा पूर्णाई बोलते या माणसाची आता काय बाजू मानायची? तेव्हा प्रिया बोलते या सायलीने सगळी तिच्या बाजूने माणसं हे करून घेतली आहेत त्यामुळे माझं कोणीच ऐकत नाही। तेव्हा पूर्णाई बोलते मी तुझ्या बाजूने आहे ठाम, मी तुझ्या तू घाबरू नको, मी तुझ्या पाठी ठाम उभी आहे। पूर्णाई अर्जुनला बोलते तुझी बाजू सत्याची आहे ना मग ती मान बघू। तेव्हा प्रिया बोलते ही पण म्हातारी यांच्या बाजूने झाली वाटतं। तेव्हा प्रिया ठरवते आपल्यालाच काय ते खोटं नाटक करायला लागेल। तेव्हा अर्जुन बोलतो सायलीच्या रूम मधला पण नेकलेस हरवला आणि तो पण प्रियाच्या पर्समध्ये सापडलेला आहे आणि अर्जुन बोलतो ही तिची पर्स आणि ही पर्स अर्जुन उपडी करतो आणि त्याच्यामध्ये तो नेकलेस मिळतो। तेव्हा अर्जुन बोलतो हा बायकोचा माझ्या नेकलेस हिच्या पर्समध्ये काय करतोय आणि ही जर या सगळ्यामध्ये निर्दोष आहे तर माझ्या बायकोचा नेकलेस हिच्या पर्समध्ये काय करतोय? हे बघितल्यावर सगळ्यांना चांगला धक्का बसतो आणि कल्पना बोलते काय हे काय चाललंय? तेव्हा अर्जुन बोलतो मी हे तेच सांगण्याचा प्रयत्न करतो चोरी प्रियाने केली आणि या मधुभाऊंवर पण येत आहे। तेव्हा प्रिया बोलते हे सगळं खोटं आहे, मला अडकवण्याचा प्लॅन आहे। तेव्हा पूर्णाई बोलते हा नेकलेस प्रिया तुझ्या पर्समध्ये कसा आला? तेव्हा प्रताप बोलतो काय अर्जुन हे काय चाललंय? तेव्हा अर्जुन बोलतो आता मी सांगतोय की हा नेकलेस प्रियाच्या पर्समध्ये सापडला त्यामुळे हाच पर्स प्रियाने चोरला आहे। तेव्हा प्रिया कांगावा करायला लागते। तेव्हा पूर्णाई बोलते काय बोलतोस अर्जुन हे सगळं, ती का चोरी करेल? तेव्हा प्रिया बोलते बघितलं ना पूर्णाई हे सगळ्यामध्ये ही माझ्यावर आरोप करते, या सगळ्यामध्ये हा अर्जुन माझ्यावर नेकलेस चोरीचा आरोप करतोय। तेव्हा पूर्णाई बोलते माझा तुझ्यावर विश्वास आहे। तेव्हा प्रिया सांगायला लागते की बघायला गेलो तर ह्या सायलीनेच माझ्या पर्समध्ये हा नेकलेस ठेवला आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे। तेव्हा पूर्णाई बोलते एवढ्या नीच पातळीला तू का उतरलीस? तेव्हा कल्पना बोलते हिच्याकडनं आपण ही अपेक्षाच करू शकत नाही। तेव्हा सायली बोलते मी असं काहीच केलं नाही। तेव्हा प्रताप बोलतो हा नेकलेस प्रियाच्या पर्समध्ये कसा आला? तेव्हा सायली बोलते खरंच मला काय माहित नाही। तेव्हा अर्जुन बोलतो 2 चोऱ्या झाल्यात, एक नेकलेस मधुभाऊंच्या रूममध्ये सापडला। तेव्हा प्रिया बोलले मधुभाऊंनी चोरला आणि जेव्हा तिच्या माझ्या बायकोचा नेकलेस ह्या प्रियाच्या पर्समध्ये सापडला तेव्हा प्रिया बोलते हा मी नाही चोरी केली आणि आपण बोलतो हिनेच तो नेकलेस चोरला आहे। तेव्हा ही बोलते नाही, मग ह्या दोन्ही केसमध्ये हीच कशी खरी ठरू शकते? आणि ही बोलते मधुभाऊंनी नेकलेस चोरला आणि त्यांच्या रूममध्ये नेकलेस मिळाला आणि हिच्या पर्समध्ये पण तो नेकलेस मिळाला, मग ही पण चोर होऊ शकते ना। तेव्हा अर्जुन बोलतो मी खरं काय ते तुम्हाला सत्य सांगतो, खरं सत्य सांगतो की हा नेकलेस मीच ठेवला आहे। तेव्हा कल्पना बोलते तू हा नेकलेस ठेवला म्हणजे प्रिया ही चोर नाही? तेव्हा प्रिया बोलते मला हे सगळं अडकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून माझ्या पर्समध्ये हा नेकलेस ठेवला आहे। तेव्हा पूर्णाई चिडते आणि बोलतो काय चाललंय सगळं, तुम्ही माझ्या तन्वीवर आरोप करताय? तेव्हा प्रताप बोलतो जे काय अर्जुन तू स्पष्ट काय ते सांगून टाक। तेव्हा अर्जुन बोलतो मी हा नेकलेस प्रियाच्या पर्समध्ये ठेवला पण ह्या प्रियाने मधुभाऊच्या बॅगमध्ये हा नेकलेस का ठेवला? तेव्हा प्रिया बोलते मी नाही ठेवला। तेव्हा अर्जुन बोलतो मी काय ते सांगतो ते बघा। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो मी हा पर्स मी प्रियाच्या पर्समध्ये ठेवला होता पण रात्री जाऊन प्रियाने हा मधुभाऊंच्या बॅगमध्ये ठेवला। ज्यावेळी प्रिया ही रात्री मधुभाऊंच्या रूममध्ये गेली आणि तिनेच तो नेकलेस त्यांच्या बॅगेच्या एका कप्प्यात ठेवला। पण मधुभाऊंना जाग आली आणि मधुभाऊंनी पाहिलं की
प्रिया माझ्या रूम मध्ये काय करते तेव्हा त्यांना काहीच कळलं नाही. पण तोपर्यंत प्रिया तिकडून निघून गेली होती. तेव्हा मधुबा बोलतात ही प्रिया इकडे का आली, इकडून का निघून गेलो. त्यामुळे मला जावई बापूंना काय ते सांगायलाच पाहिजे आणि जावई बापूंना सांगितल्याशिवाय मला काय कळणार नाही आणि ही मला कुठल्या पण केसमध्ये अडकू शकते. तेव्हाच मधुभाऊनी मला बोलवलं आणि घडलेला प्रकार सांगितला आणि त्याच्यानंतर सगळा आम्ही प्लॅन केला आणि अर्जुन सगळा प्लॅन सांगायला लागतो. तेव्हा मधुबा अर्जुनला बोलते ही तन्वी माझ्या रूम मध्ये आली होती आणि ती माझ्या रूम मधनं काय ना काय काढत होती. तेव्हा अर्जुन बोलतो ती काय करत होती. मधुबा बोलते ती माझ्या बॅग काढत होती आणि बॅग मध्ये काहीतरी ठेवत होती. तेव्हा अर्जुन बोलतो अच्छा तिचा काहीतरी प्लॅन होता, म्हणजे काहीतरी तिने बॅग मध्ये ठेवलंय. तेव्हा अर्जुन बोलतो बघूया ती बॅग आणि त्या बॅग मध्ये नेकलेस निघतो. तेव्हा अर्जुन बोलतो बघितलं ही हारावर अडकलेली आहे. सायली बोलते करू दे तिला काय तो प्लॅन, आपण आता प्लॅन करूया. तेव्हा अर्जुन सायलीचा नेकलेस घेतो आणि तिच्या रात्री रूम मध्ये जातो आणि तिच्या पर्समध्ये ठेवतो आणि सायली बोलते आता हिला चांगला धडा शिकवलाच पाहिजे. तेव्हा अर्जुन प्रतापला सांगतो बघितला हा मधुबाऊंवर चोरीचा आळ टाकला आणि त्यावेळी तिने विलासच्या खुनाचा पण आळ मधुबाऊंवर टाकला होता. आणि अर्जुन बोलतो या सगळ्या गोष्टीचा मी खंडन करत आहे आणि खुनाचा आरोप हा तर खोटा आहे पण हाराचा पण आरोप खोटाच होता आणि म्हणून आम्ही हा प्लॅन केला. सायली मधुबाऊंना बोलते तुमच्यावर हिने चोरीचा आरोप टाकला आणि आधी कुणाचा, म्हणजे सायली किती नीच असेल ते बघा तुम्ही. तेव्हा प्रताप बोलतो तन्वी जे तू वागलीस ना मला पटलं नाही, तू हे का केलंस. तेव्हा कल्पना बोलते तन्वी तुला आम्ही सपोर्ट केल्याचा आम्हाला खूप राग येतोय आणि सगळ्यामध्ये या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटतं की तू मधुबाऊंवर आळ टाकलास, तू माझी मान खाली घालवलीस आणि मी मोठ्या मनाने सांगत होते की आमची ही तन्वी खोटं बोलणार नाही, खरंच बोलते आणि तू या सगळ्यामध्ये माझा मान खाली घालत मला अपमान केला आणि हे खूप आता बस झालं. तेव्हा पूर्ण बोलते अगं तन्वी तू माझी आणि आमची सगळ्यांची मान खाली घातलीस, तू इतक्या नीच पातळीला गेलीस. पूर्ण तन्वीला बोलतो या तू घरची सून आहेस मग तू अशी का वागलीस. तेव्हा प्रिया आपली सफाई देण्याचा प्रयत्न करते आणि बोलते हे सगळं खोटं बोलतात, तू ऐकू नकोस या सगळ्यांचं. तेव्हा अर्जुन बोलतो खोटं तू बोलतेस, ज्यावेळी त्या रूम मध्ये तू गेलीस ना तुझ्या कानातलं एक काहीतरी पडलं आणि असं बोलत अर्जुन तिला कानातलं दाखवतो आणि बोलते हे तुझं कानातलं आणि तू हार ठेवायच्या ह्याच्यात तुझं कानातलं तिकडे पडलं. तेव्हा प्रिया बोलते हे शक्यच नाही, मी जेव्हा मधुबाऊच्या रूम मध्ये गेले तेव्हा माझ्या कानातच नव्हतं. खरं बघायला गेलो तर प्रियानेच आपल्या तोंडून हे सगळं सांगितलेलं असतं आणि प्रियाने आता स्वतःच्या तोंडून आता स्वतःचा गुन्हा कबूल केलेला असतो आणि हे ऐकून पूर्ण जी कल्पना आहे सगळ्यांची मान खाली जाते आणि बोलते आज जे घडलंय आणि अपराध माणसाची आणि त्याने निरपराध माणसावर आपण आरोप केला हे खूप चुकीचं झालेलं आहे. तेव्हा सायली प्रियाला बोलते तू इतक्या खालच्या पातळीवर गेले, ज्या माणसाने तुला लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्यावर तू आरोप केलास, तू इतकं का त्यांच्यावर द्वेष करते आणि तू इतकं का तू केलास. तेव्हा प्रिया रडत बोलते हा माणसाचा मला राग होता, हा माणूस मला नको होता. तो सायलीची बाजू घेतो आणि असं बोलत ती सायलीवर सगळा आरोप ढकलून घेत असते आणि या सगळ्यामध्ये कल्पना पूर्णाई प्रियाची चांगली नाचंगी करते आणि या सगळ्यामध्ये आता मधुबाऊंना चांगलाच न्याय मिळालेला असतो.